थांब ना मी आतलंही पाणी पिलेलं सगळं. ताडपत्रीची पण सोय करून ठेवलेली जर एमर्जन्सी आला तरी. सोनालीकडे बघा सोनाली का हे कांदे आहेत आधी ते पण सांगितलं होतं तिथं तयारी केली पण तिथं तयारी केलीच नव्हती. बेकार आहे पावसाच आहे ना कामच खरंच बेकार आहे. तर फॅमिली येतात आमची आहे ना आज कांदे कापणी चालू आहे. तर बाया पण लावलेले आहेत आणि सकाळ मी दाऱ्यावर येतो होतो थोडी मदत करायला आलो सकाळ सकाळ लाईट आलीच नंतर दाऱ्या गेलो आणि आता परत मी घरी आलेलो आहे घरी म्हणजे शेतात आलेलो आहे. तर सोनाली मला आहे ना वाढू राहिलेली का म्हणून थांब ना जेवस तर सगळ्या फॅमिली तुझं वाहिलेत का ठीक आहे ओके काही प्रॉब्लेम नाही. आता जेवल्यानंतर सगळ्या फॅमिली मीच होणार आहे तोपर्यंत हेल्प मी. तर हे लेकरं बघायचं कसे खेळतात ते गाड्या वगैरे आणलेले लहानपणीचे बालपणी खरंच खूप छान असतं बरं का. लहानपणी खेळायची मजा वगैरे काही कामाची टेन्शन नाही जिम्मेदारी नाही. राहू दे नको रे मला कांदा आहे ना एवढा मोठा कांदा आहे कांद्याच्या वावरात आहे. जेव का मग तेल चटणी मस्त पैकी भाजी वगैरे. त्याला पण नाही हा त्याला पण नाही थंडी ना काय त्या मध्ये पाडेल मध्ये पाडेल दोन फोडून नाही त्या बाळा द्यायची एक बाळा फोडून ते गेले एक म्हणलं एखादं एक्स्ट्रा कोणी आलेला पाणी पिलं आता बाबा आता दमली काय जमली काय पाहायचं किती टाकले आतापर्यंत सगळं एवढं सगळं तू टाकले. बरं बरं टाकू काय खाऊ मी आतलंही पाणी पिलेलं सगळं. यायला पण आखायचं तरी मग आईस्क्रीम खाऊ राहिलेले सगळेजण कोणा खायची एक्स्ट्रा तुझा का एक एक्स्ट्रा आणली होती मी मुद्दामच मग दावत कोणी जर वाढलं तर कमी पडून जाईल त्यामुळं त्यांच्याकडे भेटतात का त्या येणार जाण्याकडे त्यांच्याकडे नाही अशा पनवेजी पनवेजी मग खा ना चाळी सापडावं लागेल मराचं काम केलं एका साईड ठेवायची कुठे रे चावी बघा बरं आता तिकडे उठ झाली नजर मारा नजर मारा सगळ्याचं खाऊन झाले सोनाली खाऊन द्या त्या कामाला हा ना मालकीन खरंय खरंय हा मालकीने झोपते का इथं सावली बघून हा म्हणजे यांना पण उलस येईन जरा चांगला वा 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 खरंय माहिती बरं का माझी तुला काय नाही काय नाही रुद्र काय घातलंय डोक्यात अय माकडा काय हाणत होता म्हणून हेल्मेट घातलं होतं का हेल्मेट नाही पुन्हा डोकं पुन्हा आतमध्ये पण हेल्मेट त्याला नाही बरे कुठेशी गेलेली आहेस काय झालंय सोनालीने हरवलेली घराची चावी तिला खावळाली ती सासूबाई बरं बघा सापडतो पडलं
फॅमिली पाहू शकतो आता कांदे कापून झालेले आहेत. बायांचा टाईम झाला तर त्या सगळ्या घरी गेलेल्या आहेत. आता आमचे म्हणजे घरचीच राहिलेले आहेत. आता काय करायचं आम्हाला याच्यावरती पाट टाकलेली आहे, म्हणजे पाट टाकायची राहिलेली आणि वरतून आहे ताडपत्री टाकायची आहे. किंवा जर पावसाचा आकार जर नसला ना तर पाहू शकता आभाळ आलेलं आहे. त्यामुळे आम्ही ताडपत्रीची पण सोय करून ठेवलेली आहे. जर एमर्जन्सी आला तरी झाकून टाकायचे नाही का. तर पाहू शकतात एवढा कांदा आज उपटून कापून झालेला आहे. बाकी एवढा राहिलेला आहे. तर अक्का आता 5 गोळा करते, भाऊ पण 5 गोळा करते त्याच्यावरती टाकायला. एक गंमत बघायची का तुम्हाला. हे बघा रुद्र तर फुल झोपी त्याची, त्याचं काय विषय नाही बघा. सोनारी पण झोपलेली आहे. काय झालं हो कशाने चांगलं नाही आंघोळ नाही केलेलं आहे याच्यामध्ये. आंघोळ केलेलं येतं का. सोनालीने आंघोळ केलेली नाही आहे. ते रुद्र कसलं झोपलं आहे. चला थोड्यासाठी एवढं टाकून घेऊया आपण, मग घरी जायचं आहे ना. बरं चला. तर बाकीच्या म्हणजे बायाचा टाईम झाला ते गेलेले आहेत आणि आता आम्ही झाकपाक करून आहे का घरी जाणार आहेत. तू पण बदल होती. बरं जा, तुझा टाईम झाला ना, जा मग घरी जा. तर फॅमिली आता पाहू शकतात आम्ही पात टाकून घेतो कांद्यावरती पात का टाकावं लागते सोनाली. एखादी वस्तू आहे आपल्याला इथे उघड्यावर ठेवायची, वरून ऊन आहे कोणती पण ती उन्हाने कशी होईल खराब होईल. कांद्यावर पात कम टाकतो उन्हाने खराब होईल म्हणून. आणि कांदा पिकल्या आंब्यासारखा होतो गिजगिज. असं आहे का. तर फॅमिली आपल्याला माहिती आहे ऊन पण भरपूर पडतं आहे आणि त्यामुळेच आहे ना आपल्याला कांदे पातीने झाकून टाकावं लागतात. डायरेक्ट ताडपत्रीने नाही झाकावं लागत, कारण की ताडपत्रीने डायरेक्ट झाकले का त्याला पाणी सुटत असतं. त्यामुळेच आहे ना पातीने कांदे वगैरे झाकायचे. मध्ये ज्या बोळी राहतात ना त्याने हवा पण लागते आणि ऊन पण लागत नाही, त्यामुळे कांदा शेप राहतो. तर अशा प्रकारे आहे ना पातीने कांदा झाकायचा आणि पाऊस आल्याच्या नंतर ताडपत्रीने झाकून घ्यायचं. पाऊस गेल्याच्यानंतर परत उघड झाप करायचं नाही का. काय म्हटले. नाही लय दाट नाही टाकायचं. तर इकडला थोडं राहिलं सोनाली एवढं कर. येतं पाहते का किती राहिलं कापायचं. अजून एक आमचं आवटं डायरेक्ट उपटून कापायचं राहिलं आहे, म्हणजे एवढं अर्धा आवटं आणि खाली थोडंफार आहे, म्हणजे उद्याच्याला दहीन होऊन जाणार आहे आमचं ह्या कांद्याचं, ह्या वावरातल्या कांद्याचं. बरं का आता लास्ट बार आहे. चौघांनी एक रांग धरायची आणि फास्टमध्ये एक आपापली रांग बघायच्या. तुला एवढा डाऊट आहे ना ह्या 5-6 रांगेतच पडलेली. तर तेवढ्या रांगेत ना आपण चौघांनी का एक रांग धरा. बरं भाऊ चालले धरते आपली रांग, मी झाली धरतो. मी एकदा बघितलेली पण परत डबल धरतो आणि सगळं 5 बीत आहे का होती ना. मी ती धरतो. सगळेजण कामाला लागलेले आहेत, घरी जायचा टाईम. एवढीशी चावी आहे तर सगळेजण कामाला लागलेले आहेत. भरपूर चावी पाहिली पण काय चावी सापडायला गेली आहे. ऑपरेशन इज फेल. चावी सापडण्याचं ऑपरेशन आमचे फेल झालेलं आहे. घरी निघायचं आहे. चावी वगैरे काय सापडलेली नाही आहे. आभाळ तर लय आलेलं आहे. नेमकं कांदे काढले तर ना आभाळ एवढं आलेलं आहे. रुद्र तर झोपलेलं आहे. सोनालीकडे घे सोनाली भाऊ रुद्राला. हे बाळा कसलं तोंड भरलंय, हसते स्माइल देते. झोप येते बाळ. चाललं त्याच्या कोण तुम्ही. बरं जा. तर फॅमिली चाललं तर आम्ही घरी. रुद्राम भाऊ चाललेले आहेत पाहू शकतात. बघा सोनाली आहे का. मोबाईल पाहायला दिवसभर टाईम नाही भेटला म्हणून ती घरी जाता मोबाईल पाहते. पण मोबाईल पाहतेच काही विषय नाही. सकाळी 7ला लागले आहेत कामाला आणि आता चालले घरी. तर फॅमिली तुम्हाला तर माहितीच आहे मी आज कुठं ना केलेलं आहे. तो कुठं ना म्हणजे घराची चावी हरवलेली आहे आणि आता बघा आम्हाला नावीला जणी काय करावं लागतंय. कुलूपच कापावं लागतं. विजेचं काम चालू आहे सकाळपासून. एक आम्ही एवढे थकलेले आणि दमलेलो आहेत. रुद्र आळसलाय आणि आमचं लाईट पण नाही आहे आणि आम्हाला हे मोठं काम लागलंय.
कारण की सगळं घरात आहे. आणि मी काय केलेलं आहे माहिती का, ह्या घराची चावी ह्या घरात आतमध्ये ठेवलेली आहे. त्याच्यामुळे ना लईच कुठं वाढलेलं आहे. आणि स्वयंपाक खोलीत काय फक्त खाणं पिणं आहे, पण घर उघडण्याशिवाय पर्याय नाही. विजय होतंय का काम, तुटतंय का? निम्मा काय पिलं ना चोर कशी तोडीत असते ना. हातोडा हे काय असं घालायचं हं. आणि वडायचं नको नको नको. झालं आपल्याला परत एडिटिंग करायची आपल्याला परत काम येईल ना. हा तर बघा मरणाची जमीन सकाळपासून आम्ही सकाळी 7ला गेलेलो होतो. 5ला उठून स्वयंपाकांचं आवडलं होतं. 7ला रानात गेलो. आणि त्यात काय झालं, मी रुद्र घेईन, रुद्र पण हरण म्हणून मी माझ्याकडे घेतली होती आणि मीच हारून टाकली. सगळ्यांचे कामं चालू आहेत आता. रुद्र खेळतोय, काम करावं मी काय करतो. हे काय यांचं नियोजन चाललंय बघा ना. ट्रॅक्टरचं खाली करायचंय, हे इकडं करायचंय. रुद्र खेळतोय. गड भरण्यासाठी ना मोरोमाचं ट्रॅक्टर आलंय, त्यांचं ते नियोजन चालू आहे. तुटलं तर फॅमिली पाहू शकतात, आम्ही सगळी तयारी करून गेलो. वाटलंच होतं पाऊस येणार आहे आणि पाऊस आलेला आहे. एमर्जन्सी आहे ते बरोबर आहे काही. हां चल, लगेच पाऊस आलेला आहे. बरं झालं आम्ही तयारी करून गेलो. ती तयारी जर नसती केली ना तर भयानकच अवघड झालं असतं. हे टाक दगडं आणि ती झाकूत आता. बाकीचे मग आले दगड टाकायचे. दमन टाकाय फाटून. तर फॅमिली दुसऱ्या पण वावरत आमचे कांदे आहेत. आधी ते पण झाकीत होतं. तिथं तयारी केली पण तिथं तयारी केलीच नव्हती. यात आता आम्ही ताडपत्री आणलेली आहे त्याच्यावरती टाकायला. आता दूर काढून टाकायची. यायला हे असं माहीत असतं मगच आम्ही झाकून गेलं असतं डायरेक्ट. कळलं काय? हा बघ ह्या वावरात कांदे हे पण झाकायचे. बोल बरं. फास्टमध्ये मित्रांनो मोबाईल बंद करतो 2 मिनटं. बेकार आहे बा, पावसाच आहे ना. कामच खरंच बेकार आहे भाऊ. आला आम्हाला म्हणजे पहिलं थेंब पडला पहिले आम्ही घरी पळालो तेवढ्या फास्टमध्ये. तरी पण पाहू शकतो. हा बघ कांद्याने आम्ही ओले होऊन नाही दिले बरं का. थोडे 2-3 थेंब पडले, जास्त नाही पडले. जास्त आम्ही काय ओले होऊन दिले नाहीत. तेवढ्यामध्ये फास्ट येऊन आम्ही का कवर केलेले आहेत. तिकडे आयती टाकलेली होती म्हणून बरं झालं. ती जर आयती टाकलेली नसते तिकडली मग फॅमिली तर मग तर आमचे भयानकच हाल झाले असते. बरं झालं बुद्धी सुचली. खाली ताडपत्री आणली तिथे आतून ठेवले डायरेक्ट. म्हणलं जेवेल ऐक ना 1-2 मिनिटं टाकले. तू तर वार येऊन उरू नये कोपरे. हे शेतकऱ्याची एवढी फजिती असते. डायरेक्ट बोरीचे काटे शिरलेत. वार पडलेच डायरेक्ट. वर पडले. चल तो वारा नाही सुटला म्हणजे काय उडणार नाही. बरं झालं. संध्याकाळी जर असा जर पाऊस आला असता ना काहीच करता नसतं आलं. झोपीमध्ये स्लॅबचे घर पाऊस आलेला पण कळला नसता. भयानक हाल झाले असते. बरं झालं बिचारा लवकराला. फॅमिली आम्ही नुसतं घरी टेकलोत आणि 5-10 मिनिटाचा आमचा टाईम तिकडे गेला नाही का. कुलूप तोडण्यात आणि ट्रॅक्टरला तेवढं खाली करत होतं. तेवढ्यात पाऊस आला भाऊ. पाऊस आला म्हणून तर ना मला गाडी किक मारूच तर इथं तर फुल सुरू झाला.